नवी मुंबईमधील रावळ एक शांत, मध्यमवर्गीय लोकसंख्येचं शहर. येथेच राहणारी 16 वर्षीय पायल हुशार आणि स्वप्नांनी भरलेली मुलगी, जिच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाला सामोरं जात होती. तिच्या घरच्यांना अभिमान होता की ती शिक्षणात पुढे जाईल, पण त्यांना माहीत नव्हतं की ती एक मोठ्या संकटात सापडली आहे. पायल आणि राहुल 10वीच्या वर्गात शिकणारे दोन विद्यार्थी. सुरुवातीला फक्त चांगली मैत्री होती. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. एकमेकांसोबत वेळ घालवणं, शाळेनंतर भेटणं, मोबाईलवर तासनतास गप्पा मारणं हे सारं त्यांच्यासाठी नवीन होतं, रोमांचक होतं. पण एक दिवस राहुलने पायलला त्याच्या घरी बोलवलं. त्याच्या घरच्यांची सुट्टी होती. त्या दिवशी त्यांनी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवला. भावना अनावर झाल्या आणि त्यांनी जवळीक साधली. दोघांनीही शरीर संबंध प्रस्थापित केले. त्या एका क्षणाने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. महिने ओटले गेले. पायलने तिच्या शरीरात बदल जाणवले. सुरुवातीला तिला वाटलं हा फक्त तणाव असेल, पण हळूहळू गोष्टी बिघडू लागल्या. मासिक पाळी थांबली. सतत अशक्तपणा जाणवू लागला. घरी कोणालाही काही कळू नये म्हणून ती सर्वांपासून सगळंच लपवत चालली होती. एक दिवस तिच्या आईने तिच्या वाढलेल्या पोटाकडे लक्ष दिलं. "पायल, तू ठीक आहेस ना?" आईच्या या प्रश्नाने ती हादरली. आईने तिला रुग्णालयात घेऊन गेली आणि तिथेच धक्कादायक सत्य समोर आलं. पायल 5 महिन्याची गरोदर होती. डॉक डॉक्टरांनी रिपोर्ट हातात दिला तेव्हा पायलच्या आईच्या डोळ्यातील पाणी आलं आणि "हे कसं शक्य आहे?" तिने त्यांना विचारलं. पायल आधी गप्प राहिली, पण नंतर सगळं काही खरं सांगून टाकलं. आईच्या मनात संताप होता, भीती होती आणि समाजाच्या भीतीनं मन सुन्न झालं होतं. घरच्यांनी तातडीने राहुलच्या कुटुंबाशी संपर्क साधला, पण राहुलच्या आई-वडिलांनी रोखठोक नकार दिला. "आमचा मुलगा असं काही करणार नाही." हे बाब पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. राहुलवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. कायद्याच्या कचाट्यात राहुल आता अडकणार होता. पोलिसांनी राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यांचं म्हणणं होतं, "आम्ही दोघांनीही परस्पर संबंध प्रस्थापित केले होते सहमतीने. पण या कायद्यानुसार 18 वर्षाखालील कोणत्याही मुलीशी लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा मानला जातो. मग ती त्याची सहमती असू दे नाहीतर नसू दे." राहुलच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तो देखील अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रौढांसारखी कारवाई करता येणार नाही. दुसरीकडे पायलच्या कुटुंबाकडून आक्रोश होत होता. "आमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याला शिक्षा झालीच पाहिजे." ही घटना फक्त पायल आणि राहुलसाठी मर्यादित नव्हती. ही गोष्ट पालकांसाठी एक धडा होती. मुलांसोबत वेळ घालवा. त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य समजून घ्या. योग्य वयात त्यांना लैंगिक शिक्षण द्या, जेणेकरून अशा घटना टाळता येतील. कोर्टाची केस अजून चालूच आहे. राहुलला जामीन मिळणार की शिक्षा हे येणाऱ्या दिवसांमध्ये ठरणार आहे. पण एक प्रश्न कायम होता. या परिस्थितीला जबाबदार कोण? राहुल, पायल की समाजातील बंदिस्त विचारसरणी? तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांमध्ये मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात? कायदा योग्य आहे का? पालकांनी मुलांसोबत वेळच्या वेळी आणि व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि ही स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.